नमस्कार. मी आपला मित्र सचिन जगतकर आणि सचिन जगतकर डिजिटल यूट्यूब चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत करतोय. आणि आज एक इंटरेस्टिंग सब्जेक्ट जे की लास्ट व्हिडिओमध्ये पण मी तो व्हिडिओ बनवला होता. मेटावर्स म्हणजे एक वेगळं जग असेल आणि त्याच संदर्भात आज एक डिटेलमध्ये किंवा यापासून आपल्याला काय अपॉर्च्युनिटी भेटू शकतात किंवा याच्यामध्ये अर्निंगचे काय सोर्सेस होऊ शकतात याबद्दल मी या व्हिडिओमार्फत डिस्कस करणार आहे. तर मित्रांनो, आत्ता तुम्ही माझ्या हातामध्ये एक VR बॉक्स बघितला जो की या फ्युचरमध्ये किंवा मेटावर्समध्ये आपल्याला सगळ्यांना बघायला भेटेल. बऱ्याचशा लोकांना माहीत असेल की VR बॉक्सचा आत्ता काय काय, कारण की आता मॅक्सिमम लोक गेमिंग इंडस्ट्रीमध्ये जे आहे ते VR बॉक्स थ्रू गेम खेळत आहेत. आणि याच मेटावर्सवरती डिटेल किंवा या मेटावर्सचे यूज केस काय होतील किंवा याच्यामध्ये क्रिप्टोकरन्सी ब्लॉकचेनशी रिलेटेड काय काय होऊ शकतं याबद्दल मी तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत डिटेल्स देणार आहे. तर मित्रांनो, सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि आज आपण मेटावर्सबद्दल जे काही बोलणार आहे त्या अगोदर मी सांगितलं होतं की 2.0 म्हणजे आपण आज इंटरनेटला पर्याय म्हणून किंवा इंटरनेटचं एक नवीन व्हर्जन म्हणजे मेटावर्स असेल. तर या मेटावर्समध्ये आत्ता मी जे सांगणार आहे कदाचित ते मॅक्सिमम लोकांना पटणार नाही किंवा त्यांना हे आश्चर्यचकित होईल की हे असं पॉसिबल आहे का. तर त्यासाठी मी एक उदाहरण देतो की 1983ला जर मी तुम्हाला सांगितलं असतं किंवा कोणी सांगितलं असतं की इंटरनेट नावाचं काहीतरी येतं आहे, इंटरनेटच्या माध्यमातून आपण व्हिडिओ कॉल करू शकतो किंवा वेब थ्रू जे काही आपण आत्ता करतोय ते सगळं करू शकतो, त्यावेळेस तुम्ही म्हणजे आश्चर्यचकित झाला असतात. तर ते आज आपण अनुभव घेतोय. इंटरनेट म्हणजे आज इंटरनेट हे आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं झालं आहे. म्हणजे नेट नसेल तर आपण अक्षरशः नेटशिवाय जगू शकत नाही. तर इंटरनेट किती महत्त्वाचं झालेलं आहे. तसंच येणाऱ्या काळामध्ये मेटावर्ससुद्धा आपल्याला फिजिकल अपीअरन्सपेक्षा डिजिटल अपीअरन्स आपला सगळ्यात महत्त्वाचा असेल. त्याचं एक उदाहरण देतो, कारण की आपल्याला DP बघा, आपण व्हॉट्सअपवरती DP ठेवतो, फेसबुकच्या अकाउंटवरती DP ठेवतो आणि DP किती महत्त्वाचा आहे. आता हेच जर 15 वर्षापूर्वी आपण आपल्या आईवडिलांना विचारलं असतं की DP मॅटर करतं का, तर त्यांनी म्हटले असते की तू काय वेडा झालास काय. पण आता DP अतिशय मॅटर करतं, कारण की प्रत्येकजण वेगवेगळ्या स्टायलिश DP ठेवतं. आणि त्याच्यानंतर आता आयफोन किंवा आयफोनच्या युजर्सला माहीत असेल की अवतार आलेले आहेत. अवतार थ्रू तुमचे तिकडे DP तुम्ही ठेवू शकता. म्हणजे फिजिकल अपीअरन्सपेक्षा आज इंटरनेटच्या जगामध्ये तुमचं डिजिटल अपीअरन्स कसं आहे त्याच्यावरती मॅक्सिमम लोक भर देत आहेत. तर आता तुम्हाला अजून एक आश्चर्यचकित होईल की मेटावर्सवरती पहिल्यांदा इंडियामध्ये एक लग्न झालं. आता लग्न कसं झालं किंवा ह्या लग्नाची गरज का पडली, मेटावर्सवरती लग्नाची गरज का पडली, तर हे आपल्या इंडियामध्ये हैदराबादचं एक कपल आहे. तिकडे हे मेटावर्सचं लग्न झालेलं आहे आणि तिकडे 1000 लोक मेटावर्सच्या त्या इव्हेंटला होती. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला तो जो व्हिडिओ बघत होतो किंवा त्याच्याबद्दल वाचत होतो त्यावेळेस मला हे आठवलं की जे कपल आहे, म्हणजे जी की ब्राईड होती किंवा नवरी होती, तिचे वडील वारलेले आहेत आणि त्या मेटावर्समध्ये त्यांना आशीर्वाद देण्यासाठी त्यांचा अवतार तिथे आला होता. म्हणजे हे कदाचित पुढच्या काळामध्ये हे माणसांच्या भावनांसोबत अतिशय म्हणजे एक आपण म्हणतो की आपण आठवण करतो प्रत्येक वेळी आपण कुठल्याही इव्हेंटमध्ये, लग्न असू देत किंवा समारंभ, आपली जी पूर्वज आहेत त्यांचे फोटोज लावतो. पण आता इकडे फिजिकली ते तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी, त्यांच्या आवाजामध्ये ते आशीर्वाद देण्यासाठी तुमच्यासोबत येणार आहेत. बरं, आता हे मेटावर्सचं झालं. तर आता हे लोकांना आश्चर्यचकित होणार असेल तर याच्यामध्ये अपॉर्च्युनिटी काय होऊ शकतील किंवा हे कसं काय पॉसिबल. तर बऱ्याचशा कंपनीज आहेत ज्या की आता मेटावर्सचे प्लॅटफॉर्म इंडियामध्ये सुद्धा सुरू होतील आणि ते प्लॅटफॉर्म असे असतील की तुम्ही तिकडे शॉपिंग करू शकता. म्हणजे मेटावर्समध्ये तुमचं घर असू शकतं, तुमचं शॉप असू शकतं, तुमची जागा असू शकते मेटावर्समध्ये. तर आता तुमचा प्रश्न असेल की तिकडे जागा येऊन काय करणार, कारण की हे सगळं नवीन आहे लोकांसाठी आणि तिकडे जागा घेऊन काय होणार. तर मी तुम्हाला सांगतो की त्याचे यूज केसेस कसे होतील मेटावर्समध्ये. तर पहिला यूज केस आहे, ज्या इंडस्ट्रीचा यूज केस मी सांगतोय ती आहे रिअल इस्टेट इंडस्ट्री. बघा, आता रिअल इस्टेटमध्ये आपण एखादा फ्लॅट घेतोय त्यावेळेस आपण बिल्डरकडे 3D व्ह्यूजमध्ये तो आपल्याला काही 3D व्ह्यूज दाखवतो आणि आपण घ्यायचा का नाही तो चूज करतो. पण मेटावर्समध्ये
तुम्ही हे ग्लासेस लावून ॲक्च्युली त्या प्रॉपर्टीमध्ये, ॲक्च्युली त्या प्लॉटमध्ये तुमचं फर्निचर कसं असेल, तुमच्या बेडरूमची व्यवस्था कशी असेल, तुमच्या हॉलची व्यवस्था कशी असेल, तुम्ही ॲक्च्युअल त्या ठिकाणी जाऊन, म्हणजे फिजिकली नाही पण तुमचा अवतार तिकडे जाऊन ते फील करेल. ठीक आहे. आणि त्यामुळे रिअल इस्टेटमध्ये प्रचंड मोठी तिकडे मागणी असेल मेटावर्समध्ये. सेकंड जो हे आहे तो आहे ट्रॅव्हल इंडस्ट्री. बघा, आज आपण कुठेही जायचं, ट्रॅव्हल म्हटलं की एक्सपेन्स आला. आज US ला जायचंय, दुबईला जायचं, त्यावेळेस तिकडे एक्सपेन्स आला. तर आपण आपले मित्र घेऊन मेटावर्स थ्रू US मध्ये बुर्ज खलिफाला व्हिजिट करू शकतो. आता हे खूप आश्चर्यचकित करणारं आहे, पण हे घडणार आहे. हे 100% घडणार आहे की US मध्ये तुम्ही व्हाईट हाऊसमध्ये सुद्धा व्हिजिट करू शकताय. किंवा आपण आता महाराष्ट्रातलं बघूयात. आपण महाराष्ट्रामध्ये राहतो आणि महाराष्ट्रामध्ये आज शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांना आपण जो मान देतोय किंवा आपल्याला ते खूप महत्त्वाचे गडकिल्ले आहेत, तसेच आज मेटावर्समध्ये महाराजांची किल्ले आपल्याला घरी बसून आपण तिकडे व्हिजिट करू शकणार आहे. आणि म्हणजे असं नाही की एक काहीतरी व्हर्च्युअल काहीतरी केलेलं आहे, पण ॲक्च्युली ते गडकिल्ले आपल्याला तिकडे बघायला भेटतील, देवस्थळं बघायला भेटतील. म्हणजे ट्रॅव्हल इंडस्ट्रीमध्ये सुद्धा इकडे आपल्याला स्कोप आहे. तिसरी जी इंडस्ट्री आहे ती आहे एज्युकेशन इंडस्ट्री. आता एज्युकेशन इंडस्ट्री म्हणजे आज आपण फिजिकल क्लासरूम बघतोय किंवा तुम्ही म्हणताय की झूम आहे, व्हिडिओ कॉल्स आहेत, पण झूम किंवा व्हिडिओ कॉलमध्ये आपण इंटरॅक्शन तसं करू शकत नाही. तर मेटावर्समध्ये ॲक्च्युली तुम्ही एकमेकाशी संवाद साधू शकणार आहेत, एकमेकाशी जे आपल्या थॉट्स आहेत त्या क्लिअर करू शकणार आहेत आणि तिकडे तुम्ही फील करू शकता, रिअल वर्ल्ड सारखं तिकडे फील करू शकणार आहेत मित्रांनो. चौथी इंडस्ट्री आपण बघूयात की इव्हेंट इंडस्ट्री. आता इव्हेंट म्हटलं की कार्यक्रम, आणि कार्यक्रमामध्ये मेटावर्समध्ये आत्ता जस्टिन बिबर तुम्हाला माहीत असेल, हा खूप मोठा गायक आहे आणि त्यांनी मेटावर्समध्ये एक म्युझिक कॉन्सर्ट घेतला होता आणि तिकडे जवळपास 5,000 लोक त्या म्युझिक कॉन्सर्टला होती. बरं, आता हे रिअल इस्टेट झालं, इव्हेंट इंडस्ट्री झाली, एज्युकेशन इंडस्ट्री झाली. अजून आपण बघू शकतो की तिकडे शॉपिंग पोर्टल, म्हणजे आज आपण ऑनलाईन शॉपिंग करतो. एखाद्या वेबसाईटवरती जातो, ॲमेझॉन असू देत, फ्लिपकार्ट असू देत, तिकडे ॲड टू कार्ट हा एक प्रकार आहे. ॲड टू कार्ट, आणि ॲड टू कार्ट थ्रू आपण चेकआउट करतो, पेमेंट करतो किंवा COD करतो. पण ॲक्च्युली मेटावर्समध्ये तुम्ही त्या शॉपमध्ये जाऊन, म्हणजे तुमचा अवतार तिकडे जाईल आणि तुम्हाला जी वस्तू पाहिजे, जसे की आपण आता कुठल्याही मार्टमध्ये जातो, आता फॉर एक्झाम्पल डीमार्टमध्ये आपण गेल्यानंतर फिजिकली ट्रॉली घेऊन जातो आणि तिकडून आपण वस्तू आपल्या छोट्या कार्टमध्ये ठेवतो आणि नंतर आपण घरी घेऊन येतो. तर तसंच मेटावर्समध्ये सुद्धा तुम्हाला ते फिलिंग असेल. तुम्हाला ॲक्च्युली ते सगळे प्रोडक्ट तिकडे भेटतील. तुम्हाला फक्त हाताने उचलून ते कार्टमध्ये टाकायचे आणि नंतर ते तुमच्या घरपोच ॲड्रेसवरती येऊन जातील. म्हणजे मोठमोठ्या कंपनीज सुद्धा मेटावर्समध्ये इन्व्हेस्टमेंट आता करायला लागल्या आहेत. त्यानंतर गेमिंग इंडस्ट्री. आता गेमिंग इंडस्ट्री म्हटल्यावर आजचा सगळ्यात यंग जनरेशनचा सगळ्यात खूप लोक क्रेझी आहेत त्या इंडस्ट्रीबद्दल, कारण की आज गेमिंग इंडस्ट्री एवढी मोठी झाली आहे, बिलियन डॉलरची इंडस्ट्री झालेली आहे. तर आज गोव्यामध्ये, फॉर एक्झाम्पल आपण आता गोवा घेऊयात, गोव्यामध्ये कॅसिनोज आहेत, मोठमोठे कॅसिनोज आहेत, त्यांचा एक दिवसाचा म्हणजे सीझनमध्ये 100 करोडचा टर्नओव्हर होतो. तर तिकडे तुम्हाला मेटावर्समध्ये कॅसिनो पण भेटतील तिकडे. म्हणजे या सगळ्या इंडस्ट्रीचं तिकडे जे काही तुम्ही आता फिजिकली अनुभव घेताय तेच मेटावर्समध्ये तुम्हाला अनुभवायला येईल. आता दुसरं सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला सांगण्याचं हे आहे की आपण मेटावर्समध्ये लँड परचेस करू शकतो. आता हे पण नवल आहे किंवा हे पण आश्चर्यचकित आहे. लँड कशी काय? एक तर लँड तुम्ही सेलसाठी म्हणजे रिसेलसाठी घेऊ शकताय, तुमचं इंटेन्शन रिसेलसाठी असेल तर रिसेल घेऊ शकताय, किंवा रेंटनी तुम्ही ती प्रॉपर्टी देऊ शकताय. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी एखाद्या प्लॅटफॉर्मवरती एक जमीन घेतोय आज 1000 स्क्वेअर फीट, 2000 स्क्वेअर फीट, तर मला तिकडे ती जमीन ज्यावेळेस मेटावर्सचे प्लॅटफॉर्म तयार होतील त्यावेळेस मग ती जमीन मी एकतर रिसेलमध्ये देऊ शकतो किंवा मग तिकडे रेंटनी देऊ शकता. आता पुढचा प्रश्न आला की रेंटनी का घ्यावी किंवा रिसेलमध्ये लोकांनी का घ्यावी. तर मी तुम्हाला सांगितलं होतं की तिकडे शॉपिंग पोर्टल येतील, रिअल इस्टेट इंडस्ट्री येईल, तिकडे मोठमोठे हॉटेल्स असतील, मोठमोठे कॅसिनोज असतील, तिकडे गडकिल्ले असतील, जे काही आपण इंडियामध्ये बघतो ते सगळं असेल, किंवा आपण त्याला म्हणू शकतो की एक बाजारपेठ असेल किंवा मार्केट प्लेस आपण त्याला म्हणू शकतो, तो मेटावर्समध्ये असेल. तर आत्ता जसं ज्या ठिकाणी कुठेही आपण इकडे महाराष्ट्रामध्ये आपण जिकडे राहतो तिकडे एक मार्केट प्लेस झालेलं आहे आणि तिकडे
50 वर्षापूर्वी कोणीतरी जागा घेऊन ठेवल्या होत्या आणि त्यांना माहीत नव्हतं की इकडे मार्केट प्लेस होईल, पण त्यांची ती इन्व्हेस्टमेंट होती आणि त्या हिशोबाने त्यांची आज काही लोकांनी त्या प्रॉपर्टीज ज्यांनी घेतल्या होत्या त्यांना चांगली किंमत आल्यानंतर त्या विकल्या आणि ज्यांनी व्हिजन ठेवून ती प्रॉपर्टी तिकडे ठेवली, मग तिकडे त्यांनी बिल्डिंग बनवली, तिकडे त्यांनी शॉपिंग कॉम्प्लेक्स बनवले आणि त्या रेंटवरती दिल्या मित्रांनो. तर हेच मेटावर्समध्ये आता होणार आहे आणि असेच काही प्रोजेक्ट आता पुढच्या काळामध्ये मार्केटमध्ये येतील. आता या इंडस्ट्रीला आपल्याला पॉझिटिव्हली घेणं गरजेचं आहे, मेटावर्सला पॉझिटिव्हली घेणं गरजेचं आहे आणि याच्यातून आपल्याला अपॉर्च्युनिटीज प्रचंड मोठ्या आहेत. कारण की जसं की मी प्रत्येक वेळी म्हणतो की टेक्नॉलॉजी जशी जशी पुढे जाते तशा या अपॉर्च्युनिटी आपल्याला भेटणार आहेत. म्हणून मी तुम्हाला सांगतोय की डोंट मिस द ट्रेन ऑफ फ्युचर. म्हणून या ट्रेनला मिस करू नका, याकडे पॉझिटिव्ह बघण्याचा प्रयत्न करा. कारण की मेटावर्स ही वेगळी दुनिया आणि फ्युचर आहे. आपल्याला आज आपण विश्वास जरी नाही ठेवला तर ते पुढे घडणार आहे. जसं की टेलिफोनवरती पण आपण विश्वास ठेवला नव्हता, मोबाईलवरती पण विश्वास ठेवला नव्हता, फेसबुक जे काही इको सिस्टीम बनवली त्याच्यावरती सुद्धा आपण विश्वास ठेवला नव्हता, पण ते आपण अनुभवतोय आणि आज आपण फ्रेंडली झालो आहे. तसंच मेटावर्सवरती आज विश्वास बसणार नाहीये, पण येणाऱ्या काळामध्ये 100% आपण त्या इंडस्ट्रीची किंवा त्या पर्टिक्युलर मेटावर्सची 100% हे होणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं आहे की हा मेटावर्सचा प्लॅटफॉर्म होईल आणि तिकडे मग ॲक्च्युली ट्रान्झॅक्शन कसे होणार, तर त्यासाठी मग तिकडे ब्लॉकचेन आली आणि ब्लॉकचेन सोबत तिकडे, कारण की तिकडे इंडियन रुपीजमध्ये तर कन्व्हर्शन नाही होणार, मग तिकडे आली क्रिप्टोकरन्सी. ब्लॉकचेन आली म्हणजे क्रिप्टोकरन्सी आली. जेवढे ट्रान्झॅक्शन होतील तिकडे, म्हणजे तुम्हाला रेंटनी जी प्रॉपर्टी भेटेल ती टोकनच्या किंवा क्रिप्टोकरन्सीच्या स्वरूपामध्ये येईल. तुम्ही रिसेल केलं तर तुम्हाला तिकडे टोकनच्या किंवा क्रिप्टोकरन्सीच्या फॉर्ममध्ये येईल. तुम्ही तिकडे एखादं शॉप लावलं किंवा हॉटेल लावलं, जे काही ट्रान्झॅक्शन होतील ते तुम्हाला क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून येतील. तर असे बरेचसे प्रोजेक्ट आणि आता काही नवीन प्रोजेक्ट लॉन्च होत आहेत, जे की आत्ता आपण चांगलं इन्व्हेस्टमेंट करून किंवा ते टोकन बाय करून आपण त्याला ठेवू शकतो आणि पुढच्या काळामध्ये ते युटिलायझेशनमध्ये होऊ शकतं. म्हणजे मी असं सांगतोय की हे बियॉन्ड इमॅजिनेशन आहे. मेटावर्सचाच अर्थ आहे, मेटाचा अर्थ आहे बियॉन्ड आणि वरचा अर्थ आहे युनिव्हर्स. म्हणजे आपण इमॅजिनेशनच्या पुढं आपण विचार करतोय किंवा ही मेटावर्स असेल, आपण आत्ता विचार नाही करू शकणार, पण हे खूप मोठं जग असणार आहे मित्रांनो. तर मी तुम्हाला विनंती करतो की 100% या मेटावर्सवरती जेवढं काही तुम्हाला नॉलेज घेता येईल तेवढं तुम्ही नॉलेज घ्या आणि 100% मी पुढच्या व्हिडिओमध्ये कुठल्या इन्व्हेस्टमेंटमध्ये, म्हणजे आत्ता आपण इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर 1 ते 2 वर्षानंतर आपण त्या प्रॉपर्टीज कशा बाय करू शकतो किंवा आत्ता आपण प्रॉपर्टी बाय करून तिकडे रेंट कसे आपण उपलब्ध करू शकतो किंवा रिसेल कसं करू शकतो, याबद्दल डिटेल मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन. तर निश्चितपणे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. मी थोडक्यामध्ये तुम्हाला मेटावर्सचं एक छोटंसं व्हर्जन हे केलं आहे आणि निश्चितपणे या ट्रेनला मिस करू नका. थँक्यू व्हेरी मच.